कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती प्रवती मकर कुंडले तळपती प्रवती
Hare
सुलभ तरी हा सुलभ उपा तरी 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 हा तरी हा तरी हा तरी हा तरी हा हे तरी
गीत भावे गावे गीत शुद्ध करून याची तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ अनेकाचे काल गुणदोष मना मस्तक ढेंगना करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ कामने फार थोडा तरी पुरवठा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी यत्रे जननी देवासी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामे हे शारदा विश्वमोहिनी नमिने मीना मजरदये सद्गुरु जेने तारियो हा संसार मनोनिविशेष ज्ञान विवेका जैसे डोळ्या अंगण ते वेळी दृष्टी सफाटा मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंता मन जानिया सदा विजय व्रती मनोरथ तैसा मी पूर्ण काम श्री ज्ञानदेव मने कैलासेचा देव भोळा चचा कैलासेचा देव
शुद्ध करून याचे तुझ व्हावाई देव तरी हा सुलभ प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये भगवत प्राप्तीचा सोपा उपाय संत तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेला आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या सिरसगावमध्ये हा 3 दिने जो सोहळा या ठिकाणी आज सुरू झालेला आहे आणि गोशाळा भूमिपूजन अजून काही पत्रिकेमध्ये सभागृह भूमिपूजन ग्रंथालय आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 375 वैकुंठगमन सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळा त्या निमित्ताने श्रीमद भगवद्गीता पारायण असा विविध प्रकारचा हा गोशाळा भूमिपूजन सभागृह भूमिपूजन ग्रंथालय उद्घाटन व वृक्षारोपण असा विविध कार्यक्रमांनी युक्त असणारा हा आज सोहळा सुरू झालेला आहे आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी मला फोन केला ते महाराष्ट्रातील नाही महाराष्ट्राच्या बाहेरही आणि ज्यांचं नाव आहे आणि एक आपल्या महाराष्ट्रातील एक नवल आहे की ज्यांच्या ज्ञानेश्वरी कंठस्थ म्हणजे मुखोद्गत आहे आणि उत्तम प्रकारचं अनेक ग्रंथाचं अध्ययन ज्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे स्वतः भरपूर साधना त्यांनी केलेली आहे असे परमपूजनीय नामदेव महाराज पवार नामदेव महाराज हे एक विशेष नवल आहे आपल्या परिसराचं विशेष नवल आहे कारण का खूप मोठी साधना आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि साधना केल्याशिवाय हे प्राप्त होत नाही। आज ज्ञानेश्वरी मुखोद्गत होणं ही साधी बाबच नाही। आत्ताच्या काळात अनेक ग्रंथाचं अध्ययन त्यांनी केले ते उत्तम प्रकारचे वक्ते आहेत वक्तृत्व आहे त्यांच्याकडे सगळ्या बाजू परिपूर्ण आहेत आणि त्यांचीच प्रवचन या ठिकाणी आहेत। दुसरा फोन मला ज्यांनी केला हरिभक्तपरायण सामाजिक कार्यात झोकून दिलेले कीर्तनकार गोरक्ष महाराज परमपूज्य गोरक्ष महाराज नलगे महाराज आणि ज्यांनी सुंदर गायन केलं असे आळंदीकर महाराज। आता मला काही सगळ्यांची नाव माहीत नाही। देवगड 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 वा सद्गुरू भास्करगिरी महाराजांच्या सान्निध्यात सुंदर असणारा चारोकेशी राग गायला फार सुंदर। आमचे विशेष म्हणजे ज्यांनी परमपूजनीय धामणेकर गुरुजींना ते हयात आहे तोपर्यंत पेटीची साथ केली हार्मोनियमची ते रुक्मिणी बँकेचे चेअरमन सन्माननीय अण्णा या ठिकाणी हार्मोनियमची साथ करण्यासाठी आले म्हणजे रंगनाथ अण्णाचं वाजवणं म्हणजे आम्हाला गाणं सुचवतं की आता तुम्ही हे गा असं आहे। मृदंगाची उत्तम प्रकारची झडप आहे तुमची आणि तसं माझा
पूर्वी खूप दिवसापूर्वी एक कीर्तन इथं झालेले, म्हणजे आमचे जुने सुवंशी मामा आहेत. हा? खूप काळ, मला वाटतं डॉक्टर गोरे, काय डॉक्टर गोरे यांनी मला आणलं होतं. खूप दिवस झाले त्याला, मला वाटतं 15 वर्षाच्या पुढचा काळ आहे. आज हा नामदेव महाराजांनी योग आणलेला आहे. आपल्या स्थानिक सगळे कार्यकर्ते यांनी मला फोन केला आणि त्या निमित्ताने जो अभंग निवडलेला आहे तर सगळे विद्वान लोक आहेत या ठिकाणी. आता सगळे मिळून या अभंगाचं चिंतन करू. सर्व तुम्ही श्रोते, माता भगिनी, सर्वांनी मिळून या अभंगाचं चिंतन करायचं. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा उपाय सांगितलेले अभंगामध्ये. महाराजांना त्या काळामध्ये अनेक प्रश्न लोकांनी विचारले. संतांना लोक प्रश्न विचारत असतात आणि ते प्रश्न योग्य असले की त्याला योग्य उत्तर संत अभंगाद्वारा देतात. हे अभंग काही सामान्यच नसतात, हे सगळ्या मंत्र देवता आहेत. पूर्वी यज्ञ जर चालू झाला तर त्या ठिकाणी काही व्याख्यान नसायचं, गायन नसायचं, फक्त मंत्र उच्चार लोक ऐकायचे. तसं कलियुगामध्ये कीर्तनामध्ये जे संतांची प्रमाण उच्चारल्या जातात त्या मंत्र देवता आहेत. असं मंत्र देवता आहे, त्या मंत्राचं श्रवण आपल्याला घडलं जातं, मंत्राचं उच्चारण घडलं जातं. ही संतांनी सोपी करून साधना आपल्यासाठी केलेली. कीर्तन हे एक यज्ञ आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. कलियुगातला हे यज्ञ आहे बरं का. पण यज्ञ करण्यासाठी जे ब्राह्मण मंडळी लागतात ते शुचिरभूत लागतात. यज्ञ आता सांग पार पडल्या जातो बरं का. म्हणून यज्ञाचे, या कीर्तन यज्ञाचे सुद्धा वक्ते कसे असावेत. श्रीमद भागवतामध्ये आहे ना वक्ता कसाचा. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धो दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यते निष्प्रह. ही वक्ताचे लक्षण आहे. कीर्तनामध्ये वक्ता तसा असला की तसा परिणाम श्रोत्यावर होतो. आता वक्ता तसा दुर्लभ आहे. वक्ता 10 सहस्रेषु दाता कोट्यावधी वानवा, शतेषु जायतेषु रात सहस्रेषु पंडिता. वक्ता 10 सहस्रेषु दाता कोट्यावधी. 100 माणसामध्ये एक शूर माणूस आहे, 1000मध्ये एक पंडित आहे, 10,000मध्ये निर्दोष वक्तृत्व करणारा वक्ता आहे आणि कोट्यवधीमध्ये एखादा दान करणारा दाता आहे. खरा दाता जो प्रसिद्धीची इच्छा करत नाही असा दाता. नाहीतर प्रसिद्धीची इच्छा करणारे दाते त्यांचे फलापर्यंत जात नसतात. असं आहे. दानाची प्रसिद्धी झाली तर त्याचं फल मिळत नाही, जास्त पाहिजे ते मिळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये परमात्मा असतो, कीर्तनामध्ये देव राहतो. म्हणून नारद मुनीने पूर्वी विचारलं होतं ना भगवंताला की तुम्ही कुठे आम्हाला भेटताल. त्यावेळी भगवान म्हणले कलियुगामध्ये मी कीर्तनात तुम्हाला भेटेल. नाहम वसामी वैकुंठी योगिनाम हृदयरवो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा.
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग, कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, मी त्या ठिकाणी परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नाम घोष परवा करते माझा, तेथे असे देव उभा रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, तेथे असे देव उभा जैसे समचरणाचे शोभा. म्हणे कथा तुका म्हणे कथा देवाचे ध्यान, समाधीला समाधीला गुण उभा कथे, समाधीला गुण उभा कथे. कथा देवाची ध्यान, समाधीला गुण उभा कथे, समाधीला गुण उभा तुका म्हणे तुका म्हणे कथा देवाचे ध्यान, समाधीला गुण उभा कथे. तुका म्हणे कथा देवाचे ध्यान समाधी लागून उपासवा, देवाचेही ध्यान. म्हणजे कीर्तन जे आहे ना, आपण कीर्तनाकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कीर्तनात देव भेटेल आपल्याला कीर्तनात देव भेटेल असं कीर्तनाकडे लोक पाहतात, कीर्तनकार नाहीत पाहत, लोक पाहतात. म्हणून कीर्तनाला लोक येतात. भावे करिता कीर्तन तरे तारी अनेक जन, भेटे नारायण नाही संदेह तुका म्हणेन. बरं का? भावे करिता कीर्तन, म्हणून कीर्तन हे माध्यम असं आहे की त्याच्यामध्ये मंत्र उच्चार होतो आणि भगवान परमात्मा कीर्तनामध्ये राहतो. म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांचे हात फुटले बरं का, आणि गोरोबा काकांचा गेलेला मुलगा परत आला नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये असं. म्हणून कीर्तन ही एक भक्ती आहे आणि ती 2 नंबरची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम ही 9 प्रकारची भक्ती आहे. कीर्तन हे करमणुकीचं माध्यम नाही, कीर्तन हे प्रौढीचं माध्यम नाही, कीर्तन हे भक्तीचं माध्यम आहे आणि ते स्वतः फल देणार आहे. म्हणून कीर्तनात आपल्याला फल मिळालं पाहिजे, म्हणून कीर्तनच ऐकायला मिळालं पाहिजे असं आहे. कीर्तनात फल मिळालं पाहिजे, कारण भक्ती कीर्तन ही भक्ती आहे आणि ती स्वतः फल देणारे आहे. स्वयं फलरूपे ते ब्रह्मकुमार. नारद महर्षी म्हणतात भक्ती स्वतः फल देते. आणि त्रिसत्यश भक्तिरेव गैरशी, भक्तिरेव गैरशी, भक्तिरेव गैरशी. त्रिवार सांगतात भक्तीच फल देते आणि कीर्तन ही भक्ती आहे. आणि म्हणून लोक कीर्तन भक्ती आहे, कीर्तन श्रेष्ठ आहे म्हणून लोक कीर्तनाला येतात. आणि कीर्तनकार सुद्धा कीर्तनाची पाटी लावतात. आत काही का सांगाना बरं का, कीर्तनात काही का सांगाना, पण पाटी कशाची असते, कीर्तनाची. त्या भावनेने लोक कीर्तनाला येतात. जो कीर्तनकार कीर्तन सांगत नाही, कीर्तनात दुसरं सांगतो, पण त्याच्या सुद्धा कीर्तनाला लोक येतात. त्यात का लोकांची श्रद्धा असते कीर्तन असं आहे. म्हणून आपण कीर्तनामध्ये मंत्र उच्चार होतो, भगवान परमात्मा भेटतो. म्हणून आज या ठिकाणी कीर्तनातला जो अभंग आहे त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. हा कलियुगाचा काळ आहे. कलियुगा कलियुगा
कीर्तन तेने नारायण देव. कलियुगामध्ये हा प्रभाव पडलेला आहे कलियुगाचा. युगाचा प्रभाव पडल्यामुळे कलीनं सगळं जग ताब्यात घेतलेलं आहे. आणि कलीला प्रतिकार करणारी शक्ती काय असावी कलियुगामध्ये? जर त्याला प्रतिकार शक्ती निर्माण नाही झाली तर कली माणसाचा सत्यानाश करतोय बरं का. म्हणून कली प्रभाव म्हणून सगळ्या संतांनी वर्णन केलं आहे. संत जगद्गुरु तुकोर म्हणतात, ऐका कलीचे महिमान असत्याशी विरले जन, पापा देते अनुमोदन करती हेळन. कलीचा महिमा आहे का? असत्याच्या पाठीमाग घोडा निर्माण होईल. तो घोडा निर्माण झालेला आहे. पाप करणाऱ्या माणसाला लोक अनुमोदन देतील. तुकोबरायांनी त्या काळात सांगून टाकलं, आज पाप करणाऱ्या लोकांना लोक अनुमोदन देतात. तुम्ही करा पाप, आमचं तुम्हाला पूर्ण अनुमोदन. पाप करणाऱ्या माणसाला अनुमोदन लोक देऊ लागले. म्हणून अनुमोदन लोक देतात. म्हणून चुकीचे धंदे सुद्धा या कलियुगामध्ये जोरात चाललेले. चुकीचा धंदा आहे समाजाच्या दृष्टीने, पण लोकांनी अनुमोदन दिलेले चांगले धंदे चालले. जो धंदा करतो चुकीचा त्याच्या ध्यानात येत नाही, हा धंदा आपल्या कुळात दिवा लावायला शिल्लक ठेवणार नाही. त्याच्या लक्षात येत नाही. हा कलीनं आपल्याला पछाडलेला आहे. हा कलीचा प्रभाव आहे. पापा देती अनुमोदन करती हेळन संताची. सत्विचाराची हेळसांड होते. कैशा मद्यपानाच्या सुराने नवनिता नपुषे केळवल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. मद्यपानाचा प्रभाव कलियुगामध्ये वाढेल. म्हणून मद्यपानाचा प्रभाव इतका वाढला आहे की शासन सुद्धा आता पाठीमागं पेपर लावतं, घरपोच दारू देणार आहे. कारण लोकसंख्या कमी करण्यासाठी दुसरा उपाय राहील नाही, एवढाच राहिला. लोकसंख्या दुसऱ्या कुठल्याच उपायाने कमी होत नाही. शासनाने जाणलंय लोकसंख्या कमी करायची असेल तर हेच करावं लागलं. म्हणून घरपोच धान्यापासून कोण पण दारूच काढा असं विचार करू लागलं शासन सुद्धा. का? त्यांना माहिती याच्याशिवाय लोकसंख्या कमी होत नाही. बरीच घरं अशी दिसतात आज की नुसते याच्या आहारी गेल्यानंतर घर बंद पडले. ते पुढचा वंश बंद पडलेला आहे. वंश बंद पडला पुढचा. मद्यपानाचा प्रभाव राहील. तुपाची कुटुंबाला गरज आहे, पण तुपाचा वापर कमी होईल. मग आता कलियुगामध्ये सांगा, दारूचा खप जास्त होतोय का तुपाचा होतोय? कशाचा खप जास्त होतोय? दारूचा खप जास्त होतोय, तुपाचा नाही. नवनीता नपुषे तुका म्हणे मद्यपानाची आवडी, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, तुका म्हणे मद्यपानाची आवडी. नरुचे गोडी आणि काठी, नरुचे गोडी आणि काठी, नरुचे गोडी आणि काठी. का म्हणे मद्यपानाची आवडी. तुकोबराय म्हणतात असा प्रभाव पडला की राजे लोकांकडून प्रजेचा अंत होईल. कैसे विनाश काळाचे कौतुक, राजे होतील प्रजेचे अंत. पती पुत्र सहोदर एकाएक शत्रुघाते वर्ततात. राजे लोकांकडून प्रजेचा अंत होईल. पिता पुत्र बंधू बंधू यांच्यात वैमनस्य निर्माण होईल. हा प्रभाव कशाचा आहे? कलीचा आहे, युगाचा आहे बरं का. नामदेव महाराज म्हणतात, ऐका कलयुगाचा धर्म, पुत्र सांगे पित्यास काम. ब्राह्मण त्यजिती ब्रह्मकर्म, ऐशे वर्तमान मांडली. मुलंच बापाला काम सांगतील. म्हणून बऱ्याच मुलाचं आणि बापाचं जमाना. का जमाना? मुलंच बापाला काम सांगायला लागली. मुलं मोकळी फिरायला लागली. मुलं पुत्र सांगे पित्यास काम,
ब्राह्मण तेजेती ब्रह्मकर्म ऐशे वर्तमान मान भार्या न करीती पतीची सेवा नाही कवण्या धर्माचा हेवा वर्त तसे पापाचा ठेवा गा केशवा परीशी पत्नी पतीची सेवा करायला तयार आहे भार्या न करीती पतीची सेवा नाही कवण्या धर्माचा हेवा वर्त तसे पापाचा ठेवा आगा केशवा परीशी माय बहिणी दवडीती श्री आपुली आनविती ऐका ऐका नवलगती आगा श्रीपती परेशान कलीचा प्रभाव आहे थोर वर्तमान पडेल काळ चहुवर्णाचा होईल एकमेव कोणी कोणाचा न धरती विटाळू मग गोपाळू निघते झाले असा प्रदूषण समाजामध्ये निर्माण होईल थोर वर्तेला अपवित्र ब्राह्मण सांडितील वेदमंत्र आचार सांडून होतील भ्रष्ट थोर अपवित्र कलियुगी ब्राह्मणाला ब्रह्मकर्म कशाला म्हणतात हेच कळणार नाही म्हणून बरेच ब्राह्मण कर्म करणाऱ्या मंडळीने जबाबदारीने ब्रह्मकर्म केले नाही त्यांच्या घरात वेडी मुलं जन्माला आली का मंत्र चुकला मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेडा हो आणि कलियुगात तर असं झालं की मंत्र दशक्रियेला तेच मंत्र 16व्याला तेच मंत्र वास्तुशांतीला तेच मंत्र एकच मंत्र सगळीकडे चालायला लागला आणि असं अध्ययन कमी झालं अभ्यास करणारी 10% ब्राह्मण मंडळी राहिली बाकी सगळं असं मोगम चाललं एक उदाहरण जुने कीर्तनकार सांगायचे एक ब्राह्मण काका एका शेतात गेले ते शेतकरी म्हटलं काका तुमच्या घरी गाई ना हो म्हटले मग कडबा घेऊन जा गायला सुगीचे दिवस आहेत जा गायला कडबा घेऊन काका म्हणले बरं बरं कडबा घेऊन जातो पण बांधायला काही नाही माझ्याकडे शेतकरी म्हणला आता माझ्याकडे तरी काय कडबा तर घेऊन जा पण बांधायला माझ्याकडेही काही नाही मग काका म्हणले उद्या देतो की नाही काय सांगता येतंय मग कडबा घेऊन जाऊ बांधायला तर काय नाही मग काकाच्या लक्षात आलं जानवं आहे म्हणले मग जानवं तोडून कडबा बांधला आणि घेऊन आले घरी आणि कडबा गाईच्या गोट्यात टाकला दुसऱ्या दिवशी सकाळी एका घरी श्राद्ध होतं आणि श्राद्धाला काका गेले यजमानाला कपडे काढायला लावले काकांनी कपडे काढले आणि मग समोरासमोर बसल्यानंतर यजमानाच्या लक्षात आलं की काकाच्या गळ्यात जानवं दिसत नाही मग तो यजमान मालक म्हणला काका आज भानगड काय का तुमच्या गळ्यात जानवं नाही आणि नंतर काकाच्या लक्षात आलं की जानवं कडबेलाच राहिले मग काका हुशार होते काका म्हणले काय रे हे श्राद्ध कोणाचं आहे वडिलाचं का आईचं आहे तो म्हटलं आईच आहे मग आईला जानवं होतं का म्हटलं नाही म्हणून काढून आलो मला विठ्ठला ब्राह्मण तेजेती ब्रह्मकर्म ऐशे वर्तमान मानली ऐका कलयुगाचा आचार अधर्म पर झाले नर मंचकावरी पैसे राणी माता वाहतसे पाणी अर्थ सोपा आहे तुम्हाला कळण्यासारखं आहे बरं का ऐका कलयुगाचा आचार अधर्म पर झाले नर पुरुषाने धर्म कसा सोडला नामदेव महाराज म्हणतात अधर्म पर झाले मंचकावरी पैसे राणी आणि माता वाहत असे पाणी आणि पत्नी पलंगावर बसले आणि आईच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आहे बरं का श्रीयसी एकांत गोडी मातेशी म्हणे रांडवेडी आईला वेडी म्हणू लागला तो बरं का साली सासवा आवडती बहीण बाबा तोंडी माती मेवना मेवणी आवडा लागली आणि बंधू बहिणीचा विचार करायला तयार नाहीत सासू सासऱ्या योग्य मान मायबापा नघाली सासू सासऱ्याला योग्य मान देऊ लागला सन्मान देऊ लागला आई वडिलांना अन्न द्यायला तयार नाही श्रीयस एकांत गोडी मातेशी म्हणे रांडवेडी आईसा कलीचा महिमा म्हणे विष्णुदास नामा असा युगाचा प्रभाव पडला मानवावरती आणि म्हणून अवघड साधनं करायला कोणी तयार राहिलं नाही मग कलियुगाकडे पाहून संतांनी एकांतामध्ये बसून अभ्यास करून आपल्यासाठी सगळ्या ग्रंथाचं अध्ययन करून
सोपं साधन निवडलं. पूर्वी पतंजली ऋषीने योगसूत्र तयार केली, नारद महर्षीने ब्रह्मसूत्र तयार केली, व्यास महर्षीने ब्रह्मसूत्र तयार केली, नारद महर्षीने भक्तिसूत्र तयार केली, शांडिल्य ऋषीने धर्मसूत्र तयार केली आणि सगळ्या संतांनी बसून कलियुगामध्ये नामसूत्र तयार केली. काय सूत्र केली? नामसूत्र तयार केली. का? संत एकांती बैसले, सकल सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकली, सार काढिले निवडून. आणि म्हणून समाजाला आता गरज कशाची आहे? अवघड तर कुणी करणार नाही, उपाय तर अनेक आहेत, पण त्याच्यातील कलियुगामध्ये शक्य होणार नाही. उपाय अनेक आहेत, भगवत प्रत्येक उपायाची नाही वाणी येथे. ज्ञानोबा म्हणतात काय? मनोनी पारता पायी. उपायांची नाही वाणी येत. उपायाची नाही वाणी. उपाय अनेक आहेत, पण कलियुगामध्ये शक्य होणारा उपाय नाही. शक्य झाला पाहिजे तो योग्य असला पाहिजे बरं का, त्याची गरज मानवाला वाटली पाहिजे असं, आणि ते फल देणारं साधन पाहिजे. आणि म्हणून सगळ्या संतांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून पाहिलं कलियुगामध्ये वेगळ्याच युगामध्ये वेगळी साधन आहे. कृतध्याय तो विष्णू, त्रेताया येतो, द्वापारे परिचर्या, म्हणजे प्रत्येक युगामध्ये वेगळी साधन आहे आणि मार्ग सुद्धा वेगळे वेगळे आहेत. भगवद्गीतेने आपल्याला 4 मार्ग सांगितले. त्या 4 मार्गामध्ये सुद्धा कलियुगामध्ये ते शक्यता 3 मार्गामध्ये मानवाला शक्य होणार नाही असेच असणारे कर्म आहेत त्याच्यामध्ये. आणि कर्म मार्ग आहे, दुसरा योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. म्हणून इतर जे कर्म मार्ग आहे तो सूक्ष्म प्रकारचा मार्ग आहे. नाथराय वर्णन करतात, काम्य कर्मे विघ्ने विचित्र, देश काल मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पाहिजे. असं नारदीय कीर्तनात असतं. काम्य कर्मे विघ्ने विचित्र. कर्म मार्गाचं अनुसरण करायचं म्हटलं की माणसाला हे देश पाहावा लागतो, काल पाहावा लागतो, मंत्र पाहावं लागतं, तंत्र पाहावं लागतं, द्रव्य दक्षिणा विधी पात्र पावित्र्य या सगळ्या गोष्टी कर्म मार्गामध्ये पाहावे लागतात. आणि कलियुगामध्ये माणसं खाली बसून सुद्धा जेवत नाहीत. आता हे कधी कर्म मार्ग जमणार आहे? लग्नामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी ज्याच्याकडे गावरान जनावरं जास्त होती ना, पाण्यावर सोडल्यानंतर ती सगळी संगच पाण्यावर जायची. अशी माणसं आता जेवायला लागली सगळी संगत. लग्न लागले ते उभ्याने जेवायची नाही का ना, ती काहीतरी जेवण. हां तेच. आणि माणसं कधी त्यांना कळणार आहे की ते पाण्याचा वेळा मारा लागतो, असं करावं लागतं, नमस्कार करावं लागतो अन्नाला, नंतर ताटाला नमस्कार जेवावं लागतं. आता हे कधी शक्य होईल? माणसं बुट सुद्धा काढायला तयार नाही. काही दिवसाने बुटामध्येच आमटी खातील माणसं. कुठं करीत बसतं भांड्याचा, तसाच पुसायचा आणि पायात घालायचा. असं आहे. हे कर्म मार्ग फार अवघड आहे. कर्म मार्गामध्ये 9 प्रकारची साधन सामुग्री आहे. ज्ञान मार्गामध्ये सुद्धा साधन सामुग्रीचा आपल्याकडे अभाव आहे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे, मुमुक्षता पाहिजे, शम दम श्रद्धा उपरती समाधान, या सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये शक्य होणार नाही. योग मार्गाची 8 प्रकारची साधन सामुग्री तीही मानवाला शक्य होणार नाही. यम पाहिजे, नियम पाहिजे, प्राणायाम, प्रत्याहार, आसन, ध्यान, धारणा, समाधी, योगाचे 8 अंग आहे. त्यांना अष्टांग योगे न शिनिजे. बरं का, म्हणजे कलियुगामध्ये हे सगळं अवघड आहे. कलीचा प्रभाव मनावरती पडलेला आहे. आणि म्हणून संत वर्णन करतात, सगळ्यांनी सोपं निवडून काढलं. भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा.
सर्वांना कलियुगामध्ये शक्य तो माणसं सोपं पाहतात, सोपं, अवघड नाही. अवघड साधना करायला कोणी तयार? अवघड काय प्रमाण आहे? सुलभ बहुता गोड वाटे. अवघड अवघड कोणी काही सांगता सुलभ बहुता गोड वाटे. संत जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं लोकांनी, महाराज आम्हाला तर देव पाहिजे, का पाहिजे? आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक मनाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख कोणाला नको आहे. आणि सुखासाठी जेवढे प्रयत्न माणसं करतात, ज्या साधनाचा अंगीकारून प्रयत्न करतात, ते सगळं दुःख देते. ज्याच्यात सुख आहे त्याच्यात सुख आहे असं माणसाचे प्रयत्न चाललेत, मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुकोबरायांना सांगितलं लोकांनी, महाराज सुखासाठी आम्ही धडपड केली, पण जेवढी साधनं केली, जेवढे मार्गाचं अवलंबन केलं, ते सगळे दुःख आम्हाला दिले त्याने. सुखासाठी गाडी घेतली, पलटी झाली, अंगावर पडली. सुखासाठी केलं ते, पण त्यानं दुःख दिलं आम्हाला. म्हणजे जे सुखासाठी आम्ही प्रयत्न केले, जड वस्तूचा जवळ केलं, जीव वस्तू जवळ केल्या, पण त्याच्यामध्ये आम्हाला काही सुख मिळालेलं नाही. जड जीवच आहेत ना, जड तरी जवळ करतो सुखासाठी, नाही तर जीव तरी माणूस जवळ करतो. पण दोन्ही दुःखरूपच आहे, त्याच्यामध्ये दुःख नाही, सुख नाहीच. आणि नसल्यामुळे ते मिळत नाही. वस्तू ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी शोधून सापडते, अन्य ठिकाणी शोधून ते काही सापडत नसते. वस्तू राहते एका बाजूला आणि माणसं शोधतात दुसऱ्या बाजूला. जुनं उदाहरण आहे, पूर्वी गोधडे शिवायचे महिला मंडळ. ते गोधडे शिवताना एक आजीची सुई हरवली. सुई हरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते लाईट होती, दारामध्ये पूल होता, असं मोठा उजेड होता, आणि सगळ्या महिला त्या ठिकाणी सुई शोधायला लागल्या. बऱ्याच लागल्या, एकमेकाला मदत करू लागल्या. आणि सुई शोधत असताना एक माणूस आला, विचारलं, अहो काय शोधता तुम्ही? त्यांनी सांगितलं, सुई हरवली. सुई? बरं. ज्यांची हरवली त्यांना विचारलं, आजी सुई कुठे हरवली? म्हणजे गोधडी शिवताना हरवली. गोधडी कुठे शिवत होता? म्हणजे घरामध्ये. घरामध्ये? हो. म्हणजे घरामध्ये सुई हरवली? हो. इथं का शोधता? म्हणजे उजेड आहे म्हणून. उजेड आहे तिथं सापडणार नाही, जिथं हरवली तिथं सापडेल. वस्तू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी सापडते, अन्य ठिकाणी ती सापडत नसते. ज्या ठिकाणी आहे, माणसाला घ्यायचे पेढे आणि तो शिरला जोडेच्या बाजारामध्ये. ते म्हणले इथं पेढे मिळतात का? म्हणजे विमान टायर जोडे मिळतात. ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. सुखाची अपेक्षा तर आहे, पण सुख आम्हाला मिळत नाही. जगद्गुरु तुकोबरायांना विचार, आम्ही प्रयत्न केले, आम्हाला ते का मिळत नाही? पदरामध्ये दुःखच आमचं पडतंय. महाराज म्हणले, दिशा चुकलेली. आणि दिशा चुकलेला माणूस किती दिवस चालत राहिला तरी मुक्कामाच्या गावाला कधी जात नाही. दिशा चुकलेला माणूस किती दिवस चालू द्या, मुक्कामाच्या गावाला कधी जाणार नाही. दिशा चुकली, मग जाग्यावर उभा राहिला तर कोणीतरी सांगणारं भेटतं. दिशा चुकलेला माणूस जागेवर उभा राहिला, कोणतरी सांगणारं भेटेल. पण दिशा चुकून चालत राहिला, मग मुक्कामाचं गाव कधी येणार नाही. महाराज म्हणले, तुमची दिशा चुकली, सुख राहिले एका बाजूला आणि तुम्ही शोधता दुसऱ्या बाजूला, मग कुठे सुख मिळेल? महाराज म्हणतात, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. का? सुखासाठी तुम्ही प्रयत्न करता, पण तुमची दिशा चुकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळत नाही. मग ज्या तुम्ही अपेक्षा सुखासाठी करताल देव सोडून, ते तुम्हाला दुःख देईल, असं आहे. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, करिसी देवा
कधी सुखासन रे मी एकटाच म्हणलो तुम्ही सगळी म्हणणार आहे मारू पण जास्त राग म्हणल्यावर लोकांनाही राग येतो मी तुम्हाला रात्रभर राग म्हणत राहील करीसी देवा विनाश होईना वगे निराश तृष्णावान विषयी बहुवस कधी सुखासन पमसे. महाराज म्हणले अरे देव सोडून तुम्ही किती प्रयत्न केला तरी तुम्हाला सुख कुठे मिळणारच नाही. मिळणार नाही. का मिळणार नाही? ते सुखच फक्त देवाकडे आहे. आणि म्हणून महाराज म्हणले बरोबर आहे. लोक म्हणले महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे का आतापर्यंत आम्ही प्रयत्न केले पदरात सुख पडलेलं नाही. त्या अर्थी ते अन्य बाजूला दुसऱ्या बाजूला असलं पाहिजे. ते ठिकाण तुम्ही आम्हाला सांगितलं. देवाशिवाय सुख मिळणार नाही. मग ते कसं मिळेल आम्हाला? महाराज म्हणले सहजासहजी ते मिळत नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील. काय प्रयत्न करावे लागतील? म्हणजे साधन करावं लागेल का? पण ते म्हणले आमचं जीवनच असं काय साधन करणार? कोणतं साधन करणार हो? आमचं तर अपराधी जीवन आहे. पुरुष अपराधी जीवन आहे आमचं. हा महाराजांनी पुरुष अपराध वर्णन केलं ना.
भवानाथ अपरा अपराधी जीवन आहे आमचं. कधी तुझं गीत गायलेलं नाही देवा, कधी ऐकलेलं नाही. ज्या ठिकाणी हित होतं त्या ठिकाणी आम्हाला लाज वाटली नाही. आमचं जीवन असं आहे, नाही ऐकले गायले गीत. ज्या ठिकाणी हित होतं त्या ठिकाणी आपल्याला लाज वाटते. पुराण कधी ऐकलेलं नाही, पोथी कधी ऐकलेलं नाही, संत बसलेले कधी पावले नाही, कधी परोपकार आमच्या जीवनात आम्ही केलं नाही. बरं का, कधी पीडिताची आम्हाला दया आलेली नाही. नको तो व्यापार आम्ही केल्याशिवाय राहिलो नाही आणि कुटुंबाचा भार वाहत राहिलो. नको त्याची संगती जीवनामध्ये घडली. अधर्म आमच्याकडून घडलेला आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही अपाय करत राहिलेलो, उपाय केलेला नाही. कधी परोपकार स्वप्नात सुद्धा कधी केलेला नाही. थोडक्यात सांगायचं, कधी कोणाला चहा सुद्धा पाजलेला नाही आणि कधी कोणाचा सोडला सुद्धा नाही. असं आमचं अपराधी जीवन आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हीच आमचे काय झालो, घात केला. आपापण्या घात करू. नाही ऐकले गायले गीत, धरलेला सांडले हित. नावळे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दयाने पीडिता पर. करू नये तो केला व्यापार वाहिला. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान पूजा व लोक मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय, बहुत आदर मापाय. नकळे हित करावे ते काय नाही बोलू आठवते. म्हणून आपापण्या घात करू. शत्रू झालो मी दावेदार, तो तव कृपेचा सागरू. तरी पार तुका म्हणे. आमचं जीवन अपराधी जीवन आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आम्हाला नेमकं साधन काय मला करावं लागेल. महाराज म्हणतात, तुम्हाला साधन पाहिजे आणि उपाय तुम्हाला सोपा सांगतो. कारण का, तुम्हाला अन्य उपाय शक्य होणार नाही म्हणून सोपा उपाय सांग. महाराज आमच्यासाठी खरंच सोपा उपाय सांगा. महाराज म्हणले, सांगतो. हा सोपा आणि सुलभ उपाय तुम्हाला आहे पहिल्या चरणामध्ये. भावे गावे गीत, 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 भावे गावे
सारखंच तुम्हाला उपाय सांगतो, एकदम सोपा उपाय. म्हणजे तुम्ही काय करा, गीत गा, भावी गावी गीत. लोक म्हटले महाराज आमच्या अपेक्षापेक्षाही तुम्ही सोपा उपाय सांगितला. आम्हाला बरीच गीतं येतात, अनेक प्रकारची गीतं आम्हाला येतात, आणि ती गीतं त्यांनी म्हणून सुद्धा दाखवली. बाबूरावची अंगना में काम काय, मेरे अंगणों में काहीतरी आहे ना ते, हा अशी गीतं खूप आम्हाला येतात. महाराज म्हणले हे गीतं गाऊ नका. या गीताने हे दरवर्षी एक गीत गाजतं, पुढच्या वर्षी ते कुठं राहतच नाही. हा? असं गीत गा की ते पूर्वी खूप लोकांनी गायले आणि पुढे सुद्धा ते गाता येईल आपल्याला. नाही तर ते पोपटाचं गीत फार गाजलं होतं पाठीमागे, नवीन पोपटाचं. ते आता कुठं पोपट गेला तर काही कळत नाही. अशी गीतं दरवर्षी गाजतात तर निघून जातात. म्हणजे असं गीत गा, रामकृष्ण गीते गात. रामकृष्ण हे गीत आहे ना, हे गा, विठ्ठलाचं गीत. गासी तरी विठ्ठलाची गाय, गासी विठ्ठलाची तस्य साधनानी गायंताचार्य आचार्यांनी हे गायलेलं आहे. गेयम गीता नाम सहस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम. वाह 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 गायलं. गायन हे गीत, कोणतं गीत गायचं, हे गीत गा. महाराज म्हणतात तुम्हाला गायचे ना, हे गीत गा.
तो म्हटला महाराज कोणतं गीत गायचं हे समजलं आता रामकृष्णाती गीतच गायलं पाहिजे पण तुम्ही भावे शब्द कशासाठी वापरला ते म्हणले भाव जर नसेल तर तो पिऊन गाचेल त्याचा काय उपयोग होईल का बरेच कलाकार म्हटलं की ते म्हणजे नाही नाही ते थोडेसे असं होतच त्यांनी नाही करावं ते एकतरी गावं तरी नाहीतरी प्यावं तरी हे दोन्ही नाही मिळ बसत हो हे विसंगत होतं सजातीय माणसं 100 येऊ द्या व्यवस्थित चालतं विजाती एक येऊ द्या जमत नाहीत 32 दात आहेत दाताची कधी तक्रार झालेली नाही पण एखादा कण त्याच्यात अडकला की जीभ तिथे जाते तुझं काय काम उठ दाताच्या कण विजाती आहे डोळ्याच्या थोडा जरी कण शिरला तर डोळ्याला जमत नाही डोळ्यात एखादं वडूस वाढलं तर डोळ्याला त्याचं काही वाटत नाही सजाती असतं ना ते जुळतं विजाती जुळत नसतं 100 गाणारे एकत्र बसू द्या जुळणार त्याच्यात एक पेणारा येऊ द्या सगळ्या भजनाचं वाटोळ करणार गाणं महाराज म्हणतात गायचे ना मग असं गा भावनेने गा भाव म्हणजे काय आसक्तीने गा देवा कारणे भावत स्मात देवा कारणे भावत यावे न लगे यावे लगे आले एक चित्त होत यावे लगे साठी नका करो वादा एवढ्यासाठी नका करू देवा कारणे भाव तस्मात यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी ते भाऊ तेवढ्यासाठी नका करू पुन्हा ते बरं का काही नलगे भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे नात्राय वर्णन करतात भावार्थी प्रेमागणे भावार्थी तत्वाकडे वैकुंठीचे भाव बळे सर्व काळे भेटते भावार्थी प्रेमाकडे भावार्थी तत्वाकडे भावार्थ वैकुंठीचे भाव बळे सर्व काळे भेटती भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्र कृपेच ज्ञानेन मोक्ष वशवान काय पाहिजे भाव कसं का भाव आता भाव याचा अर्थ असा आहे 11 प्रकारचे आसक्तीचं वर्णन आहे नारद भक्तिसूत्रामध्ये 11 प्रकारची आसक्ती त्याच्यामध्ये भावासक्ती आहे बरं का काय भाव आसक्ती आसक्ती म्हणजे भूक लागलेल्या माणसाला कशाबद्दल आसक्ती असते भूक आता आपल्याला भूका लागल्यात ना सर्वांना आता कीर्तन संपवायचे आपल्याला सगळ्याला भूका लागल्या ना आता काय काय आवडते आपल्याला त्या जेवणाची आसक्ती निर्माण झाली आपल्याला आता कधी आपल्याला पंक्ती बसते आपण कधी पोटात अन्न जाते ही जी आसक्ती असते ना भुकेलेल्या माणसाला अन्नाबद्दल आसक्ती तहानलेल्या माणसाला पाण्याबद्दल आसक्ती असते तहान लागलेल्या माणसाला तर अहो पाणी द्या एक जण म्हणला 200 रुपये धर तो म्हणला पैसे मातीत घाल पाणी दे मला पाणी पाहिजे ना आता माझ्या समोर काय पाहिजे पाणी पाहिजे पाण्याबद्दल आसक्ती निर्धन माणसाला धनाबद्दल आसक्तीवर राहते तुकोबरांचा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण ही जी आसक्ती तशी देवाबद्दल आसक्ती निर्माण होणं भूक लागल्यानंतर दुसरं काहीच नको अन्नच पाहिजे तसं तुकोबरावांचं असं गीत का की त्या आसक्तीने गीत घ्या त्याच्यासाठीच गा भावी गावे त्या अकबर बादशाहच्या दरबारामध्ये तानसेन नावाची गायक होती तानसेन
त्यांचं खूप जबरदस्त गायन होतं. त्या तानसेनला एक दिवस अकबर बादशाहने विचारलं, तानसेन तुझे गुरु कोण रे? तो म्हटलं माझे गुरु हरिदास. ते कुठे राहतात? उत्तर भारतात, जंगलात राहतात. बरं बरं, एक दिवस आपण तुझ्या गुरुला भेटायला जाऊ. म्हणून गुरुला भेटायला गेले अकबर बादशाह आणि तानसेन. त्यावेळी अकबर बादशाहचा आणि तानसेनच्या गुरूंचा परिचय झाला, हरिदासांचा. त्यावेळी अकबर बादशाहनं इच्छा प्रगट केली, महाराज मी संगीताचा चाहता आहे, तर मला तुमचं थोडंसं गायन ऐकू द्या. तानसेननं सांगितलं, हे राजा आहेत, थोडंसं तुम्ही गा. मग त्यांनी गायलं. म्हणजे आता काय गाऊ तुमच्या समोर? क्या गावो सुनने वाला, क्या गावो सुनने वाला, सुनने वाला, सुनने देखे तो सब जग ही, देखे तो सब जग ही जैसी वैसी जैसी वैसी कहाँ से मधुरा मथुरा हृदय सी तानसेनच्या गुरूंचं गायन संपलं. राजाने सत्कार केला आणि दोघंही परत आले, तानसेन आणि अकबर. तानसेनना अकबराने विचारलं, तानसेन अरे तुझ्या गाण्यापेक्षा ते गाणं फार गोड वाटलं म्हणे मला. का बरं गोड वाटलं? त्या तानसेनने सांगितलं, सरकार माझं जे गाणं आहे ते तुम्हाला खुश करण्यासाठी, आणि माझ्या गुरुचं गाणं आहे ते परमेश्वराला खुश करण्यासाठी. माझं गाणं कसं आहे, तुम्हाला खुश करतो, तुम्ही मला पैसे देता, पैसे घेण्यासाठी गाणं ते वेगळं, आणि परमेश्वरासाठी गाणं वेगळं. जगद्गुरु तुकोबार म्हणतात त्याच्यासाठीच गा. भावी गीत शुद्ध करून या चित्त. आता गीत कसं गायचं, गीत कोणतं गायचं आणि हे समजलं महाराज, पण परत आडकाठी टाकली तुम्ही. शुद्ध करून या चित्त. महाराज म्हणले गीत गायचे ते चित्त शुद्धीसाठी तरी गा. गाढव कीर्ती नानीला कडदोदी आमा केला, गुळे जैसा ओस घरी तोरण बांधले, उपवाशान लिंपिले, कुंकुम शेंदूर केले, कांतही नेले. म्हणजे आपला तुकोबारायांचा असं एक अभंग आहे आणि सर्वांचा प्रमाण पाठ असतं. महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन,
तैसे चित्त शुद्ध ते बोध करीन वांजे न होती लेकुरे काय किजे त्या भ्रतारे नपुसक पुरुषाशी काय करील बाईल त्याशी वृक्षण धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ मृत झाली या शरीर काय करील व्यवहार तुका म्हणे जीवने वेन पीक नवे नवे तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय. आपण शेतकरी वर्ग आहोत. आज सांगा बियाणं फार चांगलं आहे पण पडीक रानात जर टाकलं तर पडीक रानात कधी ते उगवणार नाही त्याचं पीक आपल्याला मिळणार नाही. बियाणं चांगलं आहे पण मशागत केलं जमिनीत टाका उत्पादनच मिळणार ना. मग बियाणं चांगलं आहे पण पडीक जमिनीत टाकून उपयोग काय. महाराज म्हणतात तसं भगवंताचं गीत याची ताकद फार मोठी पण तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल तर ते गाऊन उपयोग होणार नाही त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून शुद्ध करून या शुद्ध जग भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला शुद्ध जग भाव दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आता बघा यावर्षी मला वाटतं या 4-2 वर्षात इतक्या दिंड्या वाढल्यात. आता आमच्या गावाहून पिंपळवाडीने 41 दिंडी गेली यावर्षी महाराज बरं का. म्हणजे किती चांगलं आहे दिंड्या निघणं हे चांगलं आहे चांगली बाब आहे ती. पण त्या दिंड्या कुठं चालल्यात नेमक्या हे कळत नसायचं. ह्या तुळजापूरला चालल्यात का पंढरपूरला चालल्यात बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये हलगी त्याच्यामध्ये ताशा त्याच्यामध्ये जहाज म्हणजे पंढरपूरकडे वाटतच नसायचं आम्हाला. आम्ही त्यांना जेव घालायचो नाश्ता द्यायचो बरं का. पण आता सांगा ही संख्यात्मक वाढ झाली पण त्याच्यात गुणात्मक वाढ होण्याची गरज लागते. आपण गीत गाऊ पण मोहगम आणि अंदाजे गाऊन उपयोग नाही. मग त्या चाकरून त्या पद्धतीनं आणि कसाही संसार कसाही करून चालतो का नाही चालत. संसार कसाही करून चालत नाही. परमार्थ सुद्धा चांगला तसाच केला पाहिजे. जसा आपण चिकाटीने संसार करतो असाच केला पाहिजे परमार्थ सुद्धा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात अशाच पद्धतीने करा. भावी गावी शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देवत हा सुलभ उपाय. हा सोपा उपाय आहे. आता पुढचे जे चरण आहेत ना त्याच्यामध्ये पथ्य सांगितलेले आहेत. डॉक्टर जसं इंजेक्शन देतात गोळ्या औषध देतात आणि सांगतात एवढ्यावर थांबायचं नाही मग तुम्हाला पथ्य पाळावे लागतील. तसे पथ्य पाळा जीवनातील. कोणते पथ्य आहेत. आता आपली वेळ संपली ना महाराज बरं का. याची पथ्य आहेत. पहिलं पथ्य सांगितलं अनेकाचे कानी गुणदोष मनाने. कोणाचे गुणदोष सुद्धा मनात आणू नको. मनात नको कानावर पडू देऊ नको. आपल्या आयुष्याचा काळ वाया जाईल. अनेकाचे कानी गुणदोष त्याच्यात आयुष्य आपलं निघून जाईल. दुसरं पथ्य सांगितलं मस्तक ठेंगणा हरी हरी संतांच्या चरणात. असे संत महात्मे आले ना त्यांच्या पायावर मस्तक ठेवा. का त्याला धन्यता प्राप्त होते. धन्य मस्तक सर्वांगा शोभले संताची पाऊले लागतात. मस्तकाला धन्यता प्राप्त होते आणि त्यांच्या दर्शनाने आपल्या जीवनात 4 गोष्टी वाढतात. आयुर्वेद्याय शोभनम अभिवादनशीलश नित्यम वृद्धोपशमिना चत्वारो तस्य वर्धन्ते आयुर्वेद्याय शोभनम. या 4 गोष्टी जीवनात वाढतात दर्शनानं. आयुष्य वाढतं बरं का. पहिलं आयुष्य वाढतं संत दर्शनानं. विद्या वाढते यश वाढतं आणि बळ वाढतं. या 4 गोष्टी संत दर्शनानं वाढल्या जातात. म्हणून संतांच्या पायावर मस्तक ठेवावं. आणि असं ते कलिंगचे अशोक राजा कलिंगचं युद्ध संपलं विजय मिळाला पण परत त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि राजा कलिंग अशोक सम्राट बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यावेळी अनेक बौद्ध भिक्षू त्यांच्या दरबारात येऊ लागले. एक बौद्ध भिक्षू आल्यानंतर राजानं सिंहासनावर उतरून त्याच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावेळी प्रधानजीला ते काही पटलं नाही. प्रधानजी म्हणले राजे तुम्ही एवढे मोठे राजे आणि एका भिक्षुकाच्या पायावर तुम्ही डोकं ठेवलं.
मग प्रधानजीला राजानं सांगितलं, ठीक आहे तू म्हणतो ते बरोबर आहे, पण एक कर, अनेक कवट्या गोळा कर म्हणले प्राण्यांच्या. बऱ्याच प्राण्यांच्या कवट्या आणल्या, आण म्हटले, पैसे दिले, विकत आणा, कुत्र्याची आणा, मांजराची आणा, कोल्ह्याची आणा, मुंगसाची आणा, असे कवट्या घेऊन या म्हणले सगळ्यांच्या, त्याच्यात माणसाची सुद्धा आणा. या सगळ्या कवट्या आणल्या आणि सांगितलं, प्रधानजी उद्या नगरीमध्ये जा आणि या ज्या कवट्या आहेत ना त्या 20-20, 25-25 रुपयाला विकून टाका. मग त्या कवट्या विकायला प्रधानजी गेले, त्यावेळी सगळ्या कवट्या घेतल्या लोकांनी, पण माणसाची काय कोणी घेतली नाही. माणसाची कवटी घेऊन परत प्रधानजी आले. अशोक सम्राटने विचारलं, प्रधानजी विकल्या कवट्या? म्हणले विकल्या. मांजराच्या आणि कुत्र्या सुद्धा घेतले म्हणले, सगळ्या. माणसाची का परत आणली? म्हणजे ही कवटीच कोणी घ्यायला तयार नाही, कोणी घेत नाही म्हणले. नाही घेत, मग आता परत उद्या जा आणि फुकट देऊन या. ते प्रधानजी फिरून आले सगळ्या नगरीमध्ये, हे फुकट घ्या म्हणले, पण फुकट सुद्धा कोणी घ्यायना तिला. मग सम्राट अशोकाने सांगितलं, प्रधानजी ज्या कवटीला मेल्यानंतर फुकट सुद्धा कोणी घेत नाही, ती कवटी जिवंत आहे तोपर्यंत साधूच्या पायावर का ठेवू नये? विठ्ठल विठ्ठल. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. पुढचं पत्ते सांगितलं, वेचे ते वचन जेणे असं बोल की आपल्या बोलण्यात दुसऱ्याचं समाधान राहील आणि स्वतःचं समाधान राहील. असं बोल, जेणे राहे समाधान, असं बोल. बरं ठीक आहे, पुढचं पत्ते काय झाला तर फार परोपकार कर, पण नाहीतर थोडा तरी परोपकार. का? परोपकार आहे पुण्य आहे, पाप आहे परपरिणाम. परोपकार पुण्य निर्माण करतो आणि पुण्य संसारी जीवनामध्ये सुख देतं, दुसरं काही देत नाही. पुण्य सुख देतं, पाप दुःख देतं, अज्ञान बंधन निर्माण करतं, ज्ञान मोक्ष देतं. असं आहे, ज्ञानेन मोक्ष वशमानयंती भावेन, ज्ञानेन मोक्ष वशमानय. म्हणजे पापाने दुःख भोगावं लागतं, पुण्याने माणसाला सुख मिळतं. पुण्य मिळवल्यानंतर कुठल्याही जन्मात तो जीव जाऊ द्या, तो सुखाने जगतो. पुण्यवान कुत्र्याच्या जन्माला गेला आणि पाप जरी कर्म करून कुत्र्याच्या जन्माला गेला तरी त्या जन्मात सुद्धा तो सुखच भोगतो. कुत्र म्हणून जन्माला गेला तरी तो एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं कुत्र होतं आणि त्याला सेपरेट गाडी बसायला आहे, बरं का, त्याला सेपरेट गाडी बसायला व्यवस्था सेपरेट आहे. सातेऱ्याला काल्याच्या कीर्तनाला गेलो तर आम्हाला गोंगडं टाकलं होतं, त्या 2 कुत्रे होते, त्यांना गालीचे होते, बरं का, गालीच्यावर बसले होते. आम्हाला बिस्किटचा पुडा, पार्ले पुडा आला चहाबरोबर खायला आणि त्यांना आला 50 रुपयाचा पुडा. तो मालक म्हणला 50 रुपयाचा पुडा आहे म्हणला महाराज या कुत्र्यांना. म्हणलं हे काय करतात? हे म्हटले 5 लाख रुपये मला मिळून देतात म्हणजे, हे रेसचे कुत्रे आहेत म्हणले. आता रेसचे कुत्रे बघा, ते पुण्य करून गेलं ना ते गालीच्यावर बसतंय जाऊन, आणि तेवढ्याच बाहेरून एक दारात कुत्रा आलं होतं, त्यानं त्याच्या काठी मारली त्याच्या पाठीत. म्हणलं का? म्हणलं या कुत्र्याला त्रास द्यायला येतात ती जी विनाकारण भोकते यांना त्रास द्यायला येतात म्हणून. म्हणजे यांची व्यवस्था कशी त्यांची. ते पाप करून दारात गेले की काठी बसते आणि पुण्यकर्म करून गेले ते गालीच्यावर बसते. पुण्य कुठल्याही जन्मात काम देतं आणि म्हणून परोपकार हे पुण्य निर्माण करतो. म्हणून महाराज म्हणतात परोपकारानं पुण्य. एक म्हातारा माणूस रोडच्या कडेलाच त्याची शेती होती, तो कोया लावत होता, त्याचं वय 85 वर्षाचं होतं. ते राजाची स्वारी चालली होती, राजाला आश्चर्य वाटलं, 85 वर्षाचं वय, हा म्हातारा कोया लावतोय आंब्याच्या. राजानं तापा उभा केला आणि त्या वयोवृद्ध माणसाजवळ राजा गेला आणि सांगितलं, बाबा काय करता? काय नाही, कोई लावतो म्हणले. कोई? आता तुमचं वय किती? म्हणले 85. अहो या वयात कोया लावून तुम्हाला ते कधी आंबा येणार आणि कधी तुम्हाला ते आंबा खायला मिळणार? त्यानं सांगितलं, बाबा राजे तसं नाही, कोणीतरी पूर्वी कोया लावल्यात म्हणून आज मी खाल्लेत आंबे, कोणीतरी कोया लावल्या म्हणून आंबे मी आज खाल्ले. आता मी लावलेल्या कोयात कोणीतरी आंबे खाल्लेच ना. राजा खुश झाला. राजानं खिशात हात घातला आणि सोन्याची मोहर त्याच्या हातात दिली, बरं का, त्या म्हाताऱ्याच्या. म्हातारा इतका खुश झाला आणि राजाला सांगितलं, कोई लावून आंबा कधी वाढणार आणि कधी त्याला मोहर येणार तोपर्यंत मला मिळाली म्हणजे.
राजाला आनंद वाटला. दुसरी एक मोहर काढून दिली. त्यानं सांगितलं सरकार आंब्याला फक्त एकदाच मोहर येतो, पण मी कोळी लावलं त्याला दोनदा मोहर आला मला. राजानं परत खिशात हात घातला नाही का, तिसरा खिशात हात हे नव्हतं, मोहरच नव्हती. असं आहे आपण लावलेलं आणि कोणीतरी ते झाडं त्याचं फळ खाणार आहे. जगद्गुरु तुकोबर म्हणतात परोपकार करावं. परोपकार हे एक पथ्य आहे. आणि थोडा झाला तर फार, नेदा तरी हे हो, नका देव फुकाचे जेवण तरी पादा, नका घालू दूध जयामध्ये सार, झाला तर फार करा, नाहीतर थोडा तरी परोपकार. तो कमाने फार
अगोदर पिलास खायचा रे आता बोल Thank you.